ए जानू, हे बाळा, हे बाळा, अहो अहो काय झालंय माझ्या पोरीला? शुद्धीवर काय येत नाहीये ती? जानू, जानू तू मगाशी विचारत होतीस ना आई कुठे? बघ आई आली आता. जानू डोळे उघड ग. बाबा, आई अहो नका काळजी करू. लग्नाच्या दगदगीने चक्कर आली असेल तिला. आणि बाहेर ऊनही आहे ना केवढं, वाटेल तिला बरं. आई मी लगेच कांदा घेऊन येते बरं, बघूया. जा ना मग, पटकन आण ना कांदा, पळ. ए जानू, हे बाळा, कुणाची दृष्ट लागली ग माझ्या पोरीला? आई हे आण 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 आण. अहो अहो, तरी पण ती शुद्धीवर येत नाही हो. काय होतंय माझ्या पोरीला? ए जानू, ए जानू बाळा. लक्ष्मी, लक्ष्मी तू जरा शांत हो ग. उठेल तिथं. जानू, अहो मी बघू का जानू येते का? जानू आली. बरं वाटतंय ना बाळा तुला? जानू तुला अजून आराम करायचा असेल ना तर थोडा वेळ आराम कर. एकदा का विधी सुरू झाले ना मग परत आराम करायला वेळ नाही मिळणार अगं. जानू आता तर भावना आणि सिद्धूही आले. हा विधी सुरू करायचं का आता? चला गुरुजी सुरू करूया. सुखाने इथे नांदती नववधू सणाचा हळूगंध अंगणा जादूशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा अलवार सांगरवळ हा अलगुज सागरवळ हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. गुरुजी, माझी एक रिक्वेस्ट होती. आता विधी सुरू होणार आहेत तर तुम्ही आम्हाला प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगाल, म्हणजे आम्हालाही प्रत्येक विधीत मनापासून सहभागी होता येईल. उत्तम कल्पना आहे. आपण जे आता विधी करणार आहोत त्यामध्ये वधू आणि वर एकमेकांना आयुष्यभर निष्ठेने साथ देण्याची वचनं देतात. चला आपण विधींना सुरुवात करू. जानू, आज फायनली तू कायमची माझी होणार आहेस. आपण या 7 वचनांनी एकमेकांशी 7 जन्मांसाठी बांधले जाणार आहोत. थांब जानू. काय झालं जयंत सर? या घरात तू मिसेस जानवी जयंत कानेटकर म्हणून पहिल्यांदाच येतेस, त्यामुळे तू असंच नाही यायचं. तू 1 मिनिट थांब, मी आलोच.
एक मिनिट. या घरात तुझं स्वागत करण्यासाठी दुसरं कोणीच नाहीये. पण आईंनी मला गृहप्रवेशाला काय काय करतात या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जय सर, या सगळ्या गोष्टी तुम्ही किती हौशीने करता आणि याआधीही तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय. यस, कारण जानू, आजचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे आणि मला हा दिवस मेमोरेबल करायचा होता. जयंत सर, माझ्यासाठी तर आजचा दिवस ऑलरेडी मेमोरेबल झाला आहे. आता माप ओलांड आणि आत ये.